नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात आपण अध्याय 3 मधील 210 ते 218 या ओव्यांच्या सहवासात जाऊया. ज्ञानोबा राय अत्यंत हळुवारपणे आणि टप्प्याटप्प्याने आपल्याला आपली इंद्रिय, मन, इंद्रियांना धरून असलेले विषय, मनातले विचार, भावना, विकार ह्या सर्वांचं कार्य कसं चालतं याच्याबद्दल जणू काही ओळखच करून देत आहेत. आणि एकदा का साधकाला हे कार्य कसं चालतं हे समजलं की त्याला इंद्रियांचं नियमन करणं, मनाची घडी घालणं, इंद्रियांना, मनाला थोडक्यात व्यवस्थितपणे राखणं, आपल्या स्वाधीन ठेवणं, हे हळूहळू अभ्यासाने जमू शकतं. ज्ञानोबा राय म्हणतात, एरवी इंद्रियांच्या अर्थासारखा विषयोपोखिता संतोषू कीरचित्ता अपजेल. किती सोप्या पद्धतीने सांगतायत. इंद्रियाची ओढ ज्या विषयाकडे आहे, ज्या इंद्रियाला जो विषय आवडतो, तो विषय जर त्याला सेवन करायला मिळाला तर साहजिकच इंद्रियांच्या द्वारे त्या विषयाचं झालेलं सेवन मनाला आनंद देऊन जाणारच. परंतु ज्ञानोबा राय म्हणतात, विषयाच्या साह्याने मिळालेला जो आनंद आहे त्या ठिकाणी सावध राहा. इंद्रिय नेहमीच त्यांच्या आवडत्या विषयाकडे ओढ घेणार. परंतु एक साधक म्हणून ज्ञानोबा राय आपल्याला इथे सावध राहायला सांगतात आणि म्हणतात की हा आनंद कसा आहे, हा विषय कसा आहे. परितो सवचोराचा सांगा तू, जैसा नावेक स्वस्थू, जब नगराचा प्रांतू सांडी जेना. ज्याप्रमाणे आपल्याशी गोड गोडी गुलाबीनी बोलणारा चोर आपल्याला सोबत देतो, जणू काही तो आपला मित्रच आहे असं दाखवतो, हे सगळं कुठपर्यंत, जोपर्यंत नगराचा प्रांत ओलांडून आपण नगराची शीव सुटत नाही, म्हणजेच बॉर्डर सुटत नाही, तोपर्यंत हे सगळे चोर स्वस्थ राहतात. आणि एकदा का नियमांची शीव, नियमांची बॉर्डर सुटली, ओलांडली की ते आपला घात करतात. त्याचप्रमाणे विषयांकडून मिळालेलं सुख हे मनाला एकटं सापडवतं आणि त्याचा घात करतं. बापा विषाची मधुरता झणे आवडी उपजे चित्ता, परितो परिणाम विचारिता प्राणू हरी. विषयांमुळे मिळालेलं सुख त्या वेळेपुरतं, निमित्तपुरतं अंतःकरणाला आनंद देतं. खूप संतोष होतो, आपल्यासारखा सुखी कोणी नाहीच, या भ्रमात तो जीव रमतो. परंतु पुढे जाऊन त्या विषयरूपी सुखाचा परिणाम मात्र आपला प्राण घेणार आहे, आपल्याला दुःखात टाकणार आहे, याची त्याला जराशी कल्पना सुद्धा येत नाही. ज्ञानोबा राय आपल्याला एक गोष्ट सांगतायत की ह्या इंद्रियांच्या ठिकाणी कुठली गोष्ट राहत असते. इंद्रियांच्या ठिकाणी, इंद्रियांच्या वस्तीला कुठली गोष्ट येऊन राहते तर त्याला काम म्हणतात. काम म्हणजे इच्छा. अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या इच्छा इंद्रियांच्या ठिकाणी येऊन वास्तव्य करत असतात. देखे इंद्री कामू असे, तो लावी सुख दुराशे, जैसा गळी मिनू आमिषे भुलवी जेगा. इंद्रियांच्या ठिकाणी आपल्याला सुख मिळावं हीच इच्छा असते. अशा अनेक इच्छांची वस्ती इंद्रियांपाशी झालेली असते. ती इच्छा कधी आपण आवरून ठेवू शकतो, परंतु फार काळ नाही. ती इच्छा का एकदा आपल्या हातातनं सुटली की इंद्रिय विषयांच्या मागे धावायला लागतात. आणि मग ज्ञानोबा राय इथे दृष्टांत देत आहेत की ज्याप्रमाणे एखाद्या गळाला मांसाचा तुकडा लावला जातो, त्याला तो मासा भुलतो
आपल्याला खाद्य मिळालं असं समजून तो त्या मांसाच्या तुकड्यावर झडप घालतो आणि त्याच्या खाली लपलेला जो गळ आहे, लोखंडाचा जो गळ आहे, त्याची त्याला कल्पना नसते. विषयरूपी सुखाच्या खालीच हे दुःख लपलेलं असतं आणि तो गळ प्राण घेणारा जेव्हा गळ्यात रुततो त्यावेळी खूप उशीर झालेला असतो. परी तया माझी गळू आहे, जो प्राणाते घेऊनी जाये, तो जैसा ठाऊआ नव्हे झाकलेपणे. हे विषयरूपी जे सुख आहे ते ह्या गळाप्रमाणे आहे. ते आपल्याला दिसत नाही, आपल्याला समजत नाही. म्हणजेच काय तर ह्या विषयांचा का एकदा आपल्याला नाद लागला, आसक्ती निर्माण झाली की त्याचा शेवट मात्र दुःखातच होतो. कारण इंद्रियांना विषयांचं सुख घेतल्याशिवाय करमत नाही. अहो पण इंद्रियांच्या मर्यादा आहेत, मनाच्या मर्यादा आहेत आणि एक वेळ अशी येते की ह्या मर्यादा रूपी साखळदंडात तो जीव अडकून पडतो. पण इच्छांचा आवेग एवढा असतो की नुसतं तळमळण्या वाचून काही उपाय नसतो. म्हणून पहिल्यापासनं इंद्रियांचं नियमन करावं, मनाला नेम लावून द्यावा. विषयांच्या मागे इंद्रिय धावायला लागलीत तर थोडंसं त्यांना समजावं, मनाची ही समजूत घालावी. त्याला सांगावं की अरे परमेश्वराचं स्मरण कर, परमेश्वराच्या चरणापाशी राहा. त्यामुळे मनाची धाव खुंटते, इंद्रियांची चुळबुळ क्षमते. नाहीतर तैसे अभिलाषे येणे किजेल, जरी विषयांची आशा धरिजेल, तरी वरपडा होईजेल क्रोधानळा. अर्थात ह्या इच्छांचा लोभ उत्पन्न झाला आणि त्या जर आवरता आल्या नाहीत तर पुढे जाऊन क्रोधरूपी अग्नीमध्ये मनुष्य प्राणी पोळून निघतो. इच्छा पूर्ण झाल्या नाहीत तर क्रोधाने पेटून उठतो. जैसा कवळोनिया पारधी, घातेची संधी आणि मृगाते बुद्धी साधावया. एखादा पारधी किंवा शिकारी त्या मृगाला पकडण्याकरता जाळ पसरवतो आणि ते जाळ अशा प्रकारे पसरवतो की ज्यामुळे त्या मृगाला मोह पडतो, त्याची बुद्धीचा भ्रम होतो आणि तो अडचणीत पडतो. एथ तैसीची परी आहे, म्हणून संगू हा तुझ नोहे, पार्था दोन्ही काम क्रोध हे घातूक जाणे. म्हणून हे साधका, हे अर्जुना, तुला मी सांगतोय की ह्या विषयांच्या बाबतीत सुद्धा असंच आहे. या विषयांची खूप संगत करणं, आसक्ती धरणं हे योग्य नाही. कारण त्या दोन्हीच्या ठिकाणी काम आणि क्रोध आहेत, इच्छा आणि क्रोध आहे आणि ते कधीतरी घात करतात. आपण बेसावध आहोत हे पाहून घात करतात. म्हणून हा आश्रयोची न करावा, मनीही आठवो न धरावा, एकू निजवृत्तीचा बोलावा नासो नेदी. म्हणून ज्ञानोबाराय सांगतायत की ह्यांना अजिबात आश्रय देऊ नये, मनामध्ये सुद्धा त्यांची आठवण करू नये. पण एकाच गोष्टीपाशी आपलं चिंतन मनन स्थिर ठेवावं. निजवृत्तीचा ओलावा. निजवृत्तीचा ओलावा म्हणजे मी आत्मस्वरूप आहे, मी माझ्या परमेश्वराचा आहे, मी चैतन्य स्वरूप आहे. या ठिकाणी आपण जिव्हाळा ठेवावा, आवड ठेवावी, आपली गोडी ठेवावी. ज्ञानोबाराय अशा प्रकारे आपल्याला इंद्रियांच्या ठिकाणी काय गोष्टी वस्तीला असतात तर विषय वासना, अनेक इच्छा हे इंद्रियांच्या ठिकाणी वस्तीला असतात आणि सतत सुख मिळावं हीच इच्छा इंद्रियांमध्ये ते निर्माण करत असतात, मनालाही भुलवतात आणि अशा प्रकारे इंद्रिय, इच्छा, मन यांचं कार्य चालतं आणि मनुष्य प्राणी संकटात पडू शकतो. पण निजवृत्तीच्या ठिकाणी, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, परमेश्वराच्या ठिकाणी जर आपण प्रेम ठेवलं तर आपण ह्या विषयांच्या, इच्छाच्या, क्रोधाच्या तावडीत सापडणार नाही.
वेळोवेळी आपण सावध राहू. बेसावध होऊन आपला काम आणि क्रोध घात करतील असं होणार नाही. तेव्हा मंडळी, आपण सुद्धा परमेश्वराच्या चरणी जास्तीत जास्त संगत कशी मिळेल याचाच विचार करू. आपल्याकडनं नामस्मरण कसं होईल की ज्यामुळे आपलं मन, आपली बुद्धी सावध राहील याचाच विचार करू. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.